नाही नाही, सापडतच नाही आहेत. गेवराई तालुक्यात निरंक म्हणून अहवाल दिला होता, असंच नायगाव तालुक्यात सुद्धा दिलेला आहे. आणि तिथं आता 61 गावं सापडले. मग असे अधिकारी जर असतील तर लोकांचं कल्याण होईल कसं? तर महाराष्ट्रात कसं असं? महाराष्ट्रातल्या सगळ्या नोंदी सापडण्यासाठी अधिकारीला जात नसली पाहिजे आणि अधिकाऱ्यांना तुटून पडून गोरगरिबाच्या लेकराचं काम होतंय म्हणून सत्य जर बाहेर आणलं तर तोही अधिकारी म्हणून त्याच्याही पदरात पुण्य पडणार आहे, गोरगरिबांच्या पोरांचंही कल्याण होणार आहे. 33-34 कुठंच तपासला गेलेला नाही, कुठंच. एक बीडच्या एका बांधवानं मला ते आणून दिलं म्हणून माहिती मिळाली की सविस्तर माहिती त्याच्यामध्ये समितीनं 20 तारखेच्या आत काम करावं. ज्या कुणबी नोंदी आहेत त्या पुन्हा एकदा शोधाव्यात चांगल्या ताकदीनं युद्ध पातळीवर. हैदराबाद संस्थानामध्ये प्रचंड नोंदी आहेत त्याही आणाव्यात. याही पलीकडे हैदराबादचे गॅजेटनुसार मराठवाड्यातले सगळे मराठी जिल्हे हे कुणबी आहेत. साताऱ्याच्या साष्ट, पिंपळगाव, भांबेरी, वडीकाळ्या आणि आंतरवाली इथं आंदोलन केलेत. मला वाटतं इथं कुठंच नाहीत, पण त्या विषयावर येताच कमू. आम्हाला नको बी, जेव्हा मिळतील तेव्हा घेऊ. मिळाल्या तर 100% घेऊ, नाही मिळाल्या तर मनापासून समाधानी लोकांच्या लेकराला मिळालेत पत्र. याच्यात सगळ्या मराठ्यांना मिळावं म्हणून ही गावं संघर्ष करतायत तुमच्यासोबत, त्यांच्याच पदरात. नाही असं काय नाही. हे बघा, स्वार्थी नाही येत, नसावं माणूस जिंदगीत कधीच. जिथं मीपणा येईल, जिथं मीपणा जागृत होईल, मी हे केलं, मी ते केलं, ही माझी मागणी, ती माझी मागणी, ते म्हटलं असं, मला इकडे नेलंच नाही, मी तिकडं, मीपणा आला की तो माणूस संपला. आम्हाला स्वार्थी नाही येत, मीपणा नाही येत. समाजाला मिळालं आम्ही खुश आहे 100%. आम्हाला मिळेल ना, हळूहळू. नाही मिळालं तर समाजात खुश आहेत, लढणार, 1 इंच मागं नाही हटणार. पण पाटील, तुम्ही यांच्यासाठी लढू लागले, गेले 22 वर्षापासून लढता. या अलीकडच्या 2-3 वर्षामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात आमरण उपोषण करतायत, पण तुमची सुद्धा कुणबी नोंद आढळून आलेली नाही. तुम्ही त्याची विचारलं बा, मी म्हणतो आता सापडलं ना त्याला मी काय करू? आता ती मिळाली तर घेऊ ना आम्ही, आमचं त्या तहसीलदाराचं दार. पण नाही मिळाली तर आम्ही समाधानी येत ना, आम्ही इंचभर हटत नाहीत ना. आमच्या चेहऱ्यावर काही दिसतंय का आमचे नाही मिळाल्यामुळे? जाऊ द्या, लोकांचं कल्याण झालं, मग आपलं काय? अरे आपले भाऊच समाजी, मायबापच समाजी, त्यांना मिळालं, आम्ही खुश. धन्यवाद. ओके, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.